अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. ग्रीनवूड शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग. निरोगी जीवनशैलीचा संदेश. हडपसर दिनांक 21 जून. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ग्रीनवूड शाळेत रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी उत्साह, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असा योग दिन सोहळा संपन्न झाला. सकाळी 7:30 ते 8:45 या वेळेत शाळेच्या प्रशस्त मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा सत्रांचे आयोजन करण्यात आले आणि सर्व सहभागींनी उत्साहाने योगाभ्यास करत निरोगी जीवनाचा संकल्प केला. या उपक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री प्रवीण मोहिते, श्री विकास ताटे, श्रीमती वैशाली रासकर आणि श्रीमती अनिता काळे यांनी केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आणि पालकांनी विविध योग प्रकारांचा अनुभव घेतला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती YF दारुवाला यांनी उपस्थितांना संबोधित करताना योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असल्याचं सांगितलं. आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक संतुलन राखण्यासाठी योग अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले. प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे असे आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम सकारात्मक ऊर्जा, शिस्त आणि उत्साहाने परिपूर्ण होतात. त्यामुळे योगामुळे एकाग्रता वाढते, शरीर निरोगी राहते, मानसिक स्वास्थ्य बळकट होते. हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. निरोगी आणि आनंदी वातावरणासाठी, जीवनासाठी योगाचे अधिक महत्त्व अधोरेखित करणारा ग्रीनवूड शाळेतील हा योग दिन सोहळा उपस्थित सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत उपसंपादक गणेश महाडिक.